महाराज म्हणतात की ज्या माणसाला आपल्या उद्धाराची तळमळ असते तोच ईश्वराचं आणि पांडुरंगाचं नामस्मरण करतो. आणि म्हणून ते काय म्हणतात तुकाराम महाराज या अभंगातनं, अग्नी हा पाचारी कोणाशी संक्षेपे, हेची तोची तापे जाऊन या, उदक मने काय याहो मज प्यावे, तृषित तो धावे सेवावया, काय वस्त्र मने यावो मज नेसा, आपुले स्वइच्छा जगवेडी, तुकया स्वामी म्हणे काय मज स्मरा, आपुले या उद्धारा लागून या. तर तुकाराम महाराज या अभंगातनं काय म्हणतात की तुम्हाला ईश्वराचं नामस्मरण करायला तुम्ही स्वतः जावं लागेल तुमचा उद्धार करण्यासाठी. त्याप्रमाणे त्यांनी काय उदाहरण दिलेलं आहे की अग्नी स्वतःहून कुणाला जवळ बोलवतो का? नाही बोलवत. ज्याला थंडी वाजत असेल तोच व्यक्ती अग्नीजवळ जातो. पाणी कधी म्हणतं का की तुम्ही माझ्याकडे या, मला प्या? पण ज्याला तहान लागली आहे तोच व्यक्ती पाणी पिण्यासाठी पाण्याकडे धावत असतो. वस्त्र कधी म्हणते का की तुम्ही या आणि मला परिधान करा, हे कपडे तुम्ही घाला? तर नाही. तर सारेजण इच्छेने स्वइच्छेने म्हणजे वस्त्र परिधान करतात, वेगवेगळ्या प्रकारचे कपडे घालतात. तर तुकाराम महाराज म्हणतात की अगदी त्याचप्रमाणे माझा स्वामी कोणाला म्हणतो का की तुम्ही माझे स्मरण करा, माझ्याकडे या, असं तुम्ही म्हणतो का? तर नाही. तर ज्याला आपल्या उद्धाराची, आपल्या जीवनाला सार्थक करण्याची तळमळ असते तोच माझ्या स्वामी पांडुरंगाचे स्मरण करतो, विठ्ठलाचं नामस्मरण करतो, भजन कीर्तन करतो. कारण प्रत्येक जीवाने आपणहून स्वामीकडे आलं पाहिजे, विठ्ठलाकडे आलं पाहिजे आणि त्यांचं नामस्मरण केलं पाहिजे. हीच खरी भक्ती आहे असे अभंगात सांगतात. रामकृष्ण हरी.